मित्रांनो नमस्कार. मी अथर्व गोसावी. स्वागत आहे सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आजच्या या व्हिडिओमध्ये जे आहे ते आपण शिकणार आहोत की डेल्टा एक्सचेंजमध्ये क्रिप्टो ट्रेडिंग कशा प्रकारे करायची. मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एकदम कम्प्लिटली प्रॅक्टिकली शिकवणार आहे की तुम्ही डेल्टा एक्सचेंजमध्ये कशा प्रकारे क्रिप्टो करन्सीचे फ्युचर्स आहेत त्यामध्ये ट्रेडिंग करू शकता, कशा प्रकारे ते बाय करू शकता, कशा प्रकारे ते सेल करू शकता, इवन कशा प्रकारे त्याला स्टॉप लॉस लावू शकता, टार्गेट लावू शकता. ह्या सर्व गोष्टी मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये शिकवणार आहे. ठीक आहे. तर तुमचं जर डेल्टा एक्सचेंजमध्ये अकाउंट आहे, तुम्ही जर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जी लिंक दिली आहे डेल्टा एक्सचेंजची, त्यावरून जर ऑलरेडी अकाउंट ओपन केलं असेल, तर आज तुम्हाला शिकायला भेटणार ते अकाउंट कसं यूज करायचं, कशा प्रकारे त्यामध्ये ट्रेडिंगसाठी, क्रिप्टो ट्रेडिंगसाठी त्याचा तुम्ही वापर करायचा आहे ते. ठीक आहे. आणि हे मी तुम्हाला सर्व शिकवणार आहे आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती, कारण की मला माहिती आहे आपल्यापैकी 90% लोक मोबाईलवरती ट्रेडिंग करतात. त्यामुळे तुम्हाला इझी व्हावं म्हणून आपण मोबाईलच्या स्क्रीनवरती तुम्हाला शिकवणार आहे. बट त्याआधी मी तुमच्यासाठी 2 व्हिडिओ आणलेले आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे. त्यामध्ये मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये डेल्टा एक्सचेंजमध्ये आपल्या अंडरचं अकाउंट ओपन केलं तर तुम्हाला काय ऑफर्स आहेत ते सांगितलेलं. प्लस मी तुम्हाला आपल्या अंडर तुम्ही डेल्टामध्ये अकाउंट ओपन केला ते क्रिप्टोचं अल्गो ट्रेडिंग सॉफ्टवेअर फ्री देणार आहे. त्याचा एक व्हिडिओ इथे बनवला. हे 2 व्हिडिओ नक्की बघा. तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये डेल्टा अकाउंट ओपन केल्याचे बेनिफिट समजतील. आता इथे बघा लॅपटॉपवरती पीसीच्या स्क्रीनवरती मी ऑलरेडी डेल्टाचं इथे डॅशबोर्ड अकाउंट इथे ओपन केलेलं आहे. ते तुम्हाला हे ऑफर्स पण भेटतील ज्याचा तुम्ही वापर करू शकता ट्रेडिंग करण्याआधी. तर तुम्हाला याच्यामध्ये काही रिवॉर्ड सुद्धा ऑलरेडी दिलेले आहेत. आता मी तुम्हाला घेऊन जातो माझ्या मोबाईलच्या स्क्रीनवरती, तिकडे तुम्हाला स्टेप बाय स्टेप शिकवतो. आता आपण आलेलो आहोत आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती आणि इथे मी तुम्हाला दाखवतो की कशा प्रकारे तुम्ही डेल्टा एक्सचेंजमध्ये फंड ॲड करू शकता, फ्युचर्स ट्रेडिंग करू शकता, फ्युचर्स बाय करू शकता, सेल करू शकता, त्यांना स्टॉप लॉस लावू शकता, सर्व दाखवणार आहे. मी तुम्हाला इथे ट्रेड करून दाखवणार आहे. ठीक आहे. डेल्टा एक्सचेंजमध्ये अकाउंट ओपनिंगची लिंक ऑलरेडी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहेच. इथे एकदा तुम्ही डेल्टा एक्सचेंजवरती आलात की इकडे तुम्हाला समोर ऑप्शन दिसतो वरती ॲड फंड्सचा. आता माझ्याकडे ऑलरेडी फंड ॲड आहे त्यामुळे मला फंड्स दिसतोय. तुमच्याकडे फंड ॲड नसलं तुमच्याकडे ॲड फंड्सचा ऑप्शन दिसेल, त्यावरती क्लिक करायची. ॲड फंडवरती क्लिक केलात की तुम्हाला 2 ऑप्शन आहेत. एक म्हणजे UPI, एक म्हणजे बँक ट्रान्सफर. तुम्हाला जेवढी पण अमाऊंट ट्रान्सफर करायची आहे तेवढी इथे तुम्ही टाका. त्यानंतर तुम्हाला खाली UPIचा ऑप्शन येईल, तुमचा UPI नंबर टाका. तुम्हाला 1 रुपये इथे फीज लागणार नाही आणि अगदी काही सेकंदमध्ये तुमचे पैसे इथे ॲड होतील आणि तुम्ही पे केलात की तुमच्या UPIच्या ॲप्लिकेशनवरती रिक्वेस्ट होऊन पैसे तुम्ही इथे ॲड करू शकता. एकदम सोपी प्रोसेस आहे इथे UPIने ॲड करण्याची. त्यानंतर माझ्याकडे ऑलरेडी फंड आहे. त्यानंतर तुम्हाला काही ऑफर्स दिसतात जे मी तुम्हाला म्हटलेलं की तुम्हाला बऱ्याचशा ऑफर्स इथे भेटणार आहेत. ऑप्शन्सवरती डिस्काउंट आहे, फ्युचर्समध्ये तुम्ही स्कॅल्पिंग करत असाल तर डिस्काउंट आहे. त्यानंतर इथे तुम्हाला जेव्हा ट्रेडिंग करायची आहे तेव्हा तुम्हाला इथे खाली ऑप्शन दिसतो आहे मार्केटचा. दिसतोय सर्वांना? ह्या मार्केट्सच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. मार्केट्सच्या ऑप्शनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला डेल्टा एक्सचेंजमध्ये फ्युचर्स ट्रेडिंगसाठी अप टू 200x मार्जिन भेटतं आहे. म्हणजे 200 पट मार्जिन तुम्हाला भेटतं आहे डेल्टामध्ये ट्रेडिंग करण्यासाठी फ्युचर्समध्ये. जे तुम्हाला CoinDeskवरती 100x भेटत होतं इथे तुम्हाला 200x भेटतं आहे. आता इथे तुम्ही बिटकॉइन, इथेरियम सारख्या कॉईन्सवरती 200x आहे, त्यावरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर हे फ्युचर्स तुमच्यासमोर ओपन झाले. एकदम सिम्पल आहे. तुम्हाला बाय करायचं आहे, लॉंग करायचं आहे, बाय लॉंग करायचं आहे किंवा सेल किंवा शॉर्ट करायचं आहे. आता समजा मी एक तुम्हाला सिम्पल गोष्ट सांगतो. इथे ना तुम्हाला लॉट साईज आहे. एक लॉटचा फ्युचर जो आहे, फ्युचरचा एक लॉट जो आहे ना बिटकॉईनचा, तो आहे 0.001 BTC. म्हणजे एक लॉट फ्युचरची किंमत आहे 0.001 BTC बिटकॉईन. आता समजा मी इथे लिव्हरेज ना कॅन्सल करतो, म्हणजे समजा मी इथे 1x लिव्हरेज करतो फक्त, आणि 1x लिव्हरेजवरती मला जर एक लॉट बाय करायचा आहे BTCचा, तर मी तो करू शकतो का? तर यस, मी तो ऑब्वियसली करू शकतो. इथे मी क्वांटिटी टाकणार, सिंगल लॉट टाकणार, सिंगल लॉट मी इथे टाकली, डन करणार. समजा तुम्हाला जर डायरेक्टली हे नसेल करायचं, समजा मार्केट ऑर्डर करतो, समजा तुम्हाला जर डायरेक्टली मार्जिन वगैरे नसेल वापरायचं आणि फक्त सिंगल लॉट बाय करायचं असेल किंवा किती लॉट बाय करायचं तरी तुम्ही नक्की करू शकता. मी याचसाठी केलं असं की मला तुम्हाला कॅपिटल रिक्वायरमेंट दाखवायचे. आता इथे बघा, मी फ्युचरचा एक लॉट बाय करायला गेलो आहे. मला फंड रिक्वायरमेंट आलेली आहे $108. सर्वांना समोर दिसत असेल $108 फंड रिक्वायरमेंट. $108 म्हणजे किती? एका डॉलरची किंमत आहे 85 रुपये. $108 म्हणजे साधारणतः 9,500 रुपये होतात. म्हणजेच मला जर बिटकॉईनचा फ्युचरचा एक लॉट बाय करायचा आहे विदाऊट मार्जिन, तर तो मी 9,500 मध्ये बाय करू शकतो. आणि हेच जर मला माझं लिव्हरेज लावायचं असेल, 10x करायचं असेल, 20x करायचं असेल, मी ते करू शकतो इझिली.
10x केलं तर मला केवळ $10 लागत आहेत. $10 म्हणजे एक साधारणतः 850-900 ₹950 तेवढ्या ह्याच्यात मी एक लॉट बाय करू शकतो. आता मी तुम्हाला हा लॉट बाय करून दाखवतो. ठीक आहे, इथे बायवरती क्लिक केली, लॉट जो आहे तो बाय झाला. ओके, बायवरती क्लिक केल्यानंतर मला इथे सर्व आलेलं आहे. मार्जिन रिक्वायरमेंट, ट्रेडिंग प्राईस, ट्रेडिंगचा GST वगैरे सर्व आलं. प्लेस ऑर्डर केले. प्लेस ऑर्डर केल्यानंतर ही ऑर्डर दिसते कुठे? ओके, ऑर्डर माझा ट्रेड एक्झिक्यूट झाला. मी तुम्हाला इथे शिकवलं की फ्युचर्स कसा बाय करायचा. परत होमवरती जावा. होमवरती गेल्यानंतर वरती तुम्हाला इथे ऑप्शन दिसतं बघा, वन पोझिशन. त्यावरती तुम्ही क्लिक करून तुमची पोझिशन्स जी काय चालली आहे ती बघू शकता. इथे बघा ऑप्शन आहे वन पोझिशन आणि PNL दिसतं आहे. सो हा तुमचा ट्रेड चालू आहे. प्लस हे तुम्हाला नसेल करायचं तरी एक काम करा, पोर्टफोलिओचा ऑप्शन आहे बघा, खाली पोर्टफोलिओच्या ऑप्शनवरती जावा. तिकडेही तुम्हाला ऑर्डर दिसते, पोझिशन्स, ऑर्डर, स्टॉप ऑर्डर सर्व. आता मी हा ट्रेड बाय तर केला आहे, मी तुम्हाला आता बाय करून तर दाखवलं, मी तुम्हाला दाखवणार आता स्टॉप लॉस लावून. सो हा जेव्हा तुम्ही पोझिशन्समध्ये जाता इथे तुम्हाला खाली एक ॲरो दिसतोय बघा, त्या ॲरोवरती क्लिक करा. ठीक आहे, ॲरोवरती खाली क्लिक करायचे. ॲरोवरती क्लिक केलं तुम्हाला ऑप्शन आला ब्रॅकेट, ऑर्डर, ॲड आणि क्लोज. सो समजा इथे मी ब्रॅकेटच्या समोर आयकॉन दिसतो सर्वांना, खाली सर्वांना दिसत असेल बघा ब्रॅकेट. तर ब्रॅकेटवरती मी प्लसवर क्लिक केला. प्लसवर क्लिक केल्यानंतर मला इथे ऑप्शन आला टेक प्रॉफिट ऑर टेक स्टॉप लॉस. मी एक काम करतो, मी स्टॉप लॉस लावतो 108.00 आणि त्यानंतर मी टार्गेट लावतो, ओके 108.000, हां टार्गेट लावतो 109.000. सो इथे बघा, जर माझा टार्गेट हिट झालं तर मला प्रॉफिट भेटणार आहे $0.49. खाली आलं आहे बघा. आणि जर स्टॉप लॉस हिट झाला तर लॉस होणार आहे $0.5. कन्फर्म केला. ओके, आता इथे माझं खाली टार्गेट आणि स्टॉप लॉस लागले. हा माझा ओव्हरऑल ट्रेड दिसतोय तुम्हाला सगळ्यांना. मला हे एडिट करायचं, मी एडिटवरती क्लिक करेन. हे मी इथून एडिट करू शकतो माझं टार्गेट आणि स्टॉप लॉस. मला टार्गेट आणि स्टॉप लॉस कॅन्सल करायचं, मी कॅन्सलवरती क्लिक करेन. टार्गेट स्टॉप लॉस कॅन्सल झाले. ठीक आहे, मला समजा हा ओव्हरऑल ट्रेडही एक्झिट करायचा आहे. समजा मी टार्गेट आणि स्टॉप लॉस लावले आणि मला ओव्हरऑल ट्रेडच एक्झिट करायचा आहे ना, तर मी हा एक ट्रेड जरी एक्झिट केला तरी माझे टार्गेट आणि स्टॉप लॉस लावलेले ऑर्डर्ससुद्धा ऑटोमॅटिकली एक्झिट होणार. ठीक आहे, मला लक्षात ठेवायची गरज नाही. समजा मला ट्रेड एक्झिट करायचं आहे, क्लोजवर क्लिक करेन किंवा क्लोजवर क्लिक करेन. समजा मी क्लोजवर क्लिक केली, क्लोजवरती गेलो, कन्फर्म केलं. एक्सपेक्टेड लॉस किती आहे मला दिसला, कन्फर्म केलं, माझा हा ट्रेड एक्झिक्यूट झालेला आहे. सो इतक्या सोप्या प्रकारामध्ये मी डेल्टा एक्सचेंजवरती मोबाईलमधनं ट्रेडिंग करू शकतो. मोबाईलमधनं बिटकॉईन, क्रिप्टोकरन्सीचे फ्युचर्स बाय करू शकतो, फ्युचर्स सेल करू शकतो, ऑप्शन्स बाय करू शकतो, ऑप्शन्स सेल करू शकतो. सर्व गोष्टी मी मोबाईलवरनं माझ्या करू शकतो. सो इतक्या सिंपल पद्धतीने होतं. त्याचप्रमाणे तुम्ही इथे खाली गेलात, तुम्हाला इथे मार्केट्समध्ये फ्युचर्स दिसत आहेत, बाजूला ऑप्शन्स पण दिसत आहेत, ऑप्शन चेन पण दिसते, वॉचलिस्ट दिसते, सर्व गोष्टी तुम्हाला या ठिकाणी दिसत आहेत. अप टू 200 टाइम्स मार्जिन तुम्ही घेऊ शकता बिटकॉइन आणि इथेरियमवरती. बाकी कॉईन्सवरती तुम्हाला अप टू 100 टाइम्स मार्जिन इथे भेटत आहे. ठीक आहे, सो अशा प्रकारे तुम्ही मोबाईलमधून ट्रेडिंग करू शकता. आता जर तुम्हाला डेल्टामधनं ऑप्शन ट्रेडिंग कशी करायची शिकायचं असेल, आता मी तुम्हाला फ्युचर्स ट्रेडिंग शिकवली, बाय करायचं शिकवलं, सेल करायचं शिकवलं, स्टॉप लॉस टार्गेट लावायचं शिकवलं. तुम्हाला जर ऑप्शन ट्रेडिंग शिकायची असेल तर मला ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त कमेंट करा क्रिप्टो ऑप्शन ट्रेडिंग. 100 कमेंट्स तरी आल्या पाहिजे क्रिप्टो ऑप्शन्स ट्रेडिंगच्या, तर मी तुम्हाला ऑप्शन्स ट्रेडिंगबद्दल सुद्धा नक्की व्हिडिओ बनवेन की ऑप्शन ट्रेडिंग डेल्टा एक्सचेंजवरती क्रिप्टोमध्ये कशाप्रकारे करायची ते. ठीक आहे, सो तुम्हाला होपसो व्हिडिओ समजलेला असेल. जाऊया आता आपण आपल्या मेन लॅपटॉपच्या जे आहे ते स्क्रीनवरती. तर मित्रांनो, आय होप सो तुम्हाला सर्व माहिती भेटलेली असेल. मोबाईलवरती व्यवस्थितपणे कशाप्रकारे डेल्टाचा अकाउंट वापरायचा आहे, फंड कसा ॲड करायचा आहे किंवा कशाप्रकारे बाय सेल करायचं, स्टॉप लॉस वगैरे सर्व तुम्ही शिकला असाल. माहिती आवडलेली असेल, आजच्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. फार कमी लोक लाईक करतात, व्हिडिओला एक लाईक नक्की करा. कमेंटमध्ये आम्हाला सांगा. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला आपल्या डेल्टा एक्सचेंजची लिंक सुद्धा भेटेल, आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक भेटेल. सो व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली टेलिग्राम चॅनलची लिंक सर्वांनी जॉईन करा. कोणीही ते चॅनल मिस नका करू, कारण तिकडे मी स्वतः जे पण ट्रेड घेतो ते तिकडे पोस्ट करत असतो. सो नक्की ते टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करा. ओके, व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद.